जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तडाखा बसलाय। तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। या अवकाळी पावसामुळे 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 55 घरांची पडझड झाली आहे। 74 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय जिल्ह्यातील वातावरण तप्त झाले। तापमानाचे नवे उच्चांक गाठत असताना हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलाय। गेल्या 2 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते। विविध भागात मंगळवारी सायंकाळी विजेचा जोरदार कडकडाटांसह अवकाळी पाऊस बरसला। यावेळी वादळी वारे देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली। त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय। अवकाळी पावसामुळे जलमय वातावरण झाले असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले। काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट देखील झाली। त्यानंतर बुधवारी दिवसभर उन्हाचा पारा चढल्यावर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पुन्हा अवकाळी पाऊस पडला। सलग 2 दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, मका, ज्वारी, भाजीपाला, फळबागा, आंबा, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिल्ह्यात एकूण 4060 एकर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे। 51 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पूर्णतः नुकसान झाले। 74 गावांमध्ये नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून बळीराजा हवालदिल झालाय।